बोलायला लागायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष जातात चांगलं बोलायसाठी, बरोबर की नाही? पण काय बोलावं हे शिकण्यासाठी अख्खं आयुष्य आपलं निघून जातं, बरोबर की नाही? पण आपल्याला ते लवकर समजत नाही. बुवा काय आहे? जांभळे बुवा. भजन चालू झालं आणि लोक म्हणाले लांब लांब गेली आणि म्हणाला माझा भजन चालू झाला आणि लोक म्हणे एकदम जवळ येले, भजन रसिक जवळ येले. हे खुळ्या, हे इकडे बघ, तुझा भजन आहे ना, तू वर गेल्यावर आम्ही करतलो सगळे. हो, आणि मी गेलो की हे करतले. कोणाचा भजन काय नसता, बरोबर की नाही? भजन हे नामस्मरण बुवा परमेश्वराचा, है की नाही मंडळी? त्याच्यामुळे माझा भजन हो मी पहिलो काढून टाक, तू सुंदर हे आता तलाठी होऊन काय उपयोग नाही, दात पडले नाही नाही नाही, आता काय होणार नाही. दुनिया गोल जिंदगी झोल म्हणालो दादाच्या मध्ये होल. अरे टाक ना प्लॅस्टर करून त्याला. हवा तर मुठभर सिमेंट मी देते पैसे, ती जांभळी नोट भरपूर इली. काय सांगितलं? एक कदम स्वच्छता कीवर 500च्या नोटेवर आणि जांभळ्या म्हणालो जांभळो कलर देऊन टाक माझे नोटी, देऊन टाक. माझा हा द्या 100चा माझा, 500चा तुला घेऊन जातो. काय रे वाट समाधान वाटतं हय आल्याच्या नंतर. बघ हे बघ चित्रकला स्पर्धा खरोखर एकदा जोरदार टाळ्या मुलांसाठी होऊ देत, है की नाही? अरे छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवत आमच्या मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, हिंदूंची औलाद नाही, की नाही? कारण जो मानतो आई, जो मानतो साई, जो मानतो शिवशाही, तोच आमचा खरा सच्चा भाई, है की नाही? जांभळ्या 100च्या नोटी भारी आहेस रे तू, तसं नाद करायचा नाही. बाकी खरोखर सांगतो, एका कोलगेटच्या ऍड मध्ये पण आला होता का? हसतात काय? सत्य बोलत द्या. सगळं करार झालो, 1 लाख मानधन ठरला, पण जेव्हा दात तपासले तो फसले. हो 32 दात हवे तर 31च भेटले. अरे हसतच काय? देवा शपथ. तुला माहिती आहे हे, तुला माहिती आहे तो टकलू है म्हणून जो पिक्चर घ्यायचो तो तात्या इंचो कशाचा तो माहिती आहे ना? हो ह्याच्यावर ना ठरवलं आणि तात्या इंचो पिक्चर. कदम काही गेले कदम काय नाही हा, फक्त हे दोस्ती आहे आमची काय. पण भारी हा काय खाली पडता का म्हणून सुरुवातच सांगितलं नाही बुवा, पेटवूनच घाला असं काही विषय नाही बुवा. भारी असतो रे. बाकी याक भारी सांगितला, बटना भारी फिरवता येऊ. ती 2 बटणं असतात ते का तुला कसा कळणार रे? अरे मिक्सरचा खाटकूट खटक केला की याक बटन खटके ते का 3 वाजो खाटकूट खट्या हे खटके आहेत ते का, बरोबर की ना? तो सांगता 2 बटणं फिरवतोय. हे थैसर बघ ते बिचारे दमले 100 बटणं त्यांचा काय होता भजा त्यांचाच माहिती. हा बटन काय सांगता माका जरा उलटा पडताना रे हे असं ऐकून, नाहीतर काय. मध्यंतरी कुरकुराच्या ऍड मध्ये पण ह्या काली होती. हो पण ती बाई येताना म्हणता ना टेढा आहे पण मेरा आहे, हो म्हणता मोडेन पण वाकणार नाही, आपला तो सरळीच आहे. म्हणजे सरळीचे म्हणजे रस्ता सरळीचे. अरे काय नाक्या म्हणजे तुकाच बोलला घेता असं काही विषय आहे भारी. बाकी प्रश्नच नाही. हल्ली खरोखर त्याचा म्हणणं त्याचा म्हणजे काय माका बघू काले बरोबर हा. कारण परवाच्या दिवशीच माका फोन केला होता, जांभळ्या म्हटलं झालं काय अचानक हे का? जांभळ्या चष्मो लागलो रे. म्हटलं चष्मो सगळ्यांका लागणार, आता 40 वर्ष झाला दिसता बारकटतो. त्याच्या बारकेवर जाणं का त्याका पण जवळजवळ 2 झील असत, नाका पण 2 म्हणजे बारकोटपणाचा काही विषय नाही, हलकट नाही. 5 लहान वयात बरंच जोर मारला. म्हणजे तू तसं बारकट दिसतोस, खातच आल्याला एवढ्या आळ्या मारले. हो समीर भारी असतो नातकुळा.
चष्मे बरोबर माझं आता वय झालं रे तू त्या दिवशी मला सांग चष्मो लागलो अरे म्हटलं लागणार वय वाढला मग चष्मो नाही म्हणता चष्मो लागलो ह्याचं मला दुःख नाही अरे मग म्हटलं तुका दुःख तो बघा त्यांचं लागलो त्यांना दुःख आहे हो सांगता जांभळ्या अरे चष्मो लागलो ह्याचं मला दुःख नाही मग तुका म्हटलं दुःख हा कसला म्हणता नाही म्हणता चष्मो लावून फक्त जसे बाहेर इलंय बस की शेजारीसारखी म्हणता बुवा चष्म्यात तुम्ही छान दिसत नाही अरे शेजारीने म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही काढून टाक अरे म्हणता जांभळ्या मी काढीन रे पण म्हणता मी काढल्यावर मग शेजारीने दिसत नाही समीर काय लक्षात या मंडळी काय मी हा असता कामा नाही हे की नाही कारण 3 अक्षराचं नशीब 2 अक्षराचं भाग्य 2 अक्षराचं लक आपल्याला माऊली साथ घेऊन जाईल आणि 1 अक्षराचा मी आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही आणि तो आपल्यामध्ये असता कामा नये कारण लक्षात घ्या अहंकारामुळे शिशुपालाचं मुंडकं छाटलं गेलं अहंकारामुळे कौरव मारले गेले हे की नाही लक्षात घ्या आणि अहंकारामुळे व्यासमुनी हे गाढव होऊन राहिले व्यासमुनी लक्षात ठेवाच कलियुगात गाढव म्हणून वावरतायत त्याच्यामुळे कोणाचा काही तरला नाही सोने ऐकलं कदम सांगता जिसमे है दम वो कैलासवासी आदरणीय चंद्रकांतजी कदम सत्य आणि हेनं काय सांगितलं माझ्या जीवास लागला आई शपथ जीवास लागला म्हणता ज्याच्यात नाही दम तो म्हणतो सुमीर कदम माका सांगा एवढं सुंदर गाता की नाही सत्य परिस्थिती आहे की नाही जे हा ते हा चांगल्या चांगलो म्हणणारो जांभळे बुवा आई शपथ सांगतोय आजकाल कोणाचं कोणावर भरोसा नाही आहे बायको जरी कामात गेली ना तर नवरू 50 वेळा फोन करतो रो कलियुग आणि नवरो घरातच एकटो असलो ना बायको कामात असते तिकडून ती 50 वेळा फोन करतेली संशयानं मरणार तुझं माझं काय ना आपण सुखी हो अहो असाच होता नवऱ्यावर विश्वास नाही तैसून फोन करायची हो काय हा काय तिका डाऊट होतो काहीतरी भानगड करता म्हणून हो हाव काय नाही घरातच आहे मिक्सरचं बटन दाबून बघू मिक्सर वाजवून दाखवा बघू तो आपलं मिक्सर चालू करायचो बायकोच वाटायचा वा 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 नवरा माझा घरात आहे दुसऱ्या दिवशी फोन केला हॅलो होय नाही घरातच आहे मिक्सरचं बटन वाजवा बघू लावा मिक्सर लावले बरोबर हाय नवरा घरात आहे फोन कट झाला तिसऱ्या दिवशी बायकोन काय केला फोन नाही केला घरा केली आणि बाबू विचारला वर्गीया बाबू पप्पा काय मग तो 4 दिवस झाले मिक्सर घेऊन दुसऱ्याकडे काहीतरी जातो खट्याक गेला द्या काय नाही कामाचा लक्षात घे पोरगी पटपर्यंत हे पोरगे काय करतो माहिती जानू सोना पपलू तू काय रे तुला झाला नाही लगीन ज्यांची झाली त्यांच्या इच्छा तिने जर विचारलात ना प्रेमात लाडात जर विचारला आणि पटली जानू चंद्र ह्यो काय सांगतो खै काय बर काय हैसर रे हैसर तिका पटापर्यंत घालार खडी तुझ्या चंद्रा कर्म धर्म संयोगान जर तीच जर बायको बनवून घरात आली ना 8-6-7 महिने गेले बस आणि तिनं जर विचारला जानू चंद्र खय ह्याची तळ पायाच्या मस्तकात जाणार भडाक ना हे चंद्र खय काय वर काय तुझं बापच कंदील घेऊन बसलो पण हल्लीच्या पोरी पण पोचलेल्या का कमी समजू नका त्या सांगणार हे माझो बापूस वर कंदील घेऊन बसलो सर ठीक आहे पण त्या कंदिलातला रॉकेल सपला तर तुझं बापूस टाकून जाणार अरे काय ना हे सोन्या सध्याची कंडिशन बेकार आहे पैसे इल्ले सोडत नाही घेतो आता माझी पण कलर नाही आला तुझा पण काय नाही वेगळेच इले कैलासवासी अरविंद राजाराम भुजबळराव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अभय भुजबळराव यांच्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक आलंय मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद 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 त्याचप्रमाणे श्री गोट्या परब यांच्याकडून बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित शिवसेनेचे उपशाखाध्यक्ष श्री राजेश चव्हाण साहेब आणि समाजसेवक विठ्ठलजी परब साहेब तसेच जितू वंजारे साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित सर्व शिवसैनिक यांचे संतोषी माता हिंसाळ कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद धन्यवाद साहेब. खरोखर वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय. या ठिकाणी बाळगोपाळ मित्र मंडळ आयोजित जंगी डबल बारी भजनाचा जंगी सामना संतोष जोईल
आणि संदीपजी पुजारी धाटला या बाळगोपाळ मित्रमंडळामध्ये आयोजित केले. सर्वांनी जाऊन भजनाचा लाभ घ्या, आस्वाद घ्या, मनपूर्वक आभार मानतो. काय आहे? हॅलो 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 झालं काय त्या श्री राजेश चव्हाण नाही ज्या हाय त्या मस्तच प्रश्नच नाही. भुवानी एक सुंदर सांगितला नाही काय मी म्हटलं 2 पोर आहात तर सांगितलं नाही. हॅलो हॅलो राजेश चव्हाण साहेबांचा सत्कार सादरीकरण केले. भवसा